आपण आज आलेलो आहोत कोंदुडे गावाच्या रस्त्यावर. तर आमची रिपोर्टर ज्योत्स्ना तुम्हाला या रस्त्यांबद्दल काय सांगेल? तर मी सांगणार आहे आपल्या कोंदिवडे गावाच्या रस्त्याबद्दल. तर हा रस्ता जसं की द्रुतगती महामार्गासारखा आहे. अशा गाड्या जात आहेत तर त्यांच्या पोटातलं पाणीही सुद्धा हलत नाही. तर तुम्ही बघू शकता रस्ते कसे आहेत. तुम्ही बघू शकता. खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे काहीच कळत नाहीये. तर आजची न्यूज इथे संपते. रिपोर्टर नेहा घारे सोबत कॅमेरामन मानसी पवार. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. समजा किती हातामध्ये शाळेचं दप्तर, डोळ्यामध्ये मोठी स्वप्न आहेत, पण त्या स्वप्नांपर्यंत पोहोचण्यासाठी या चिमुकल्या मुलींना रोज चिखलातून, खड्ड्यातून आणि जीव मुठीत धरून वाट काढत जावी लागते शाळेपर्यंत. प्रश्न एवढाच आहे, 21व्या शतकातील महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी साधा रस्ताही मिळू नये, ही कोणती विकासाची व्याख्या म्हणावी लागेल? रायगड जिल्ह्यातील कोंदिवडे गावातील शाळकरी मुलींचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रचंड व्हायरल होत आहे. कारण या मुलींनी केवळ आपली अडचण सांगितलेली नाही, तर आपल्या बोलीभाषेत, आपल्या अनुभवातून आणि अत्यंत हुशारीने तसेच मार्मिकतेने प्रशासनाला सडेतोड जाब विचारलेला आहे. काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी. आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. पावसाळा सुरू झाला की कोंदिवडे गावातील विद्यार्थ्यांसमोर शाळेत जाण्यापेक्षा मोठं आव्हान उभं राहतं. रस्ता चिखलाने माखलेला, ठिकठिकाणी खड्डे, पाय वाटेवरून चालताना घसरायची भीती आणि या सगळ्यात शाळेची वेळ चुकू नये म्हणून चिमुकल्या विद्यार्थ्यांची रोजची चाललेली धडपड. दप्तर पाठीवर घेऊन शाळेकडे निघालेल्या या मुलींना रस्त्यातून वाट काढताना अक्षरशः तारेवरची कसरत करत शाळा गाठावी लागते. रस्त्यावर साचलेल्या चिखलामुळे गणवेश खराब होतो, दप्तर खराब होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रवासामध्ये त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा निर्माण होतो. पण या मुलींनी या समस्येकडे केवळ तक्रार म्हणून पाहिली नाही, तर त्यांनी थेट महाराष्ट्र सरकारलाच मार्मिकपणे प्रश्न विचारलेले आहेत. एकीकडे महाराष्ट्र आधुनिकतेकडे वाटचाल करत असल्याचं सांगितलं जातं. शहरे बदलत आहेत, मोठमोठे प्रकल्प शहरामध्ये उभे राहताना दिसत आहेत, हजारो कोटींच्या विकास कामांची घोषणा केली जाते. पण दुसरीकडे ग्रामीण भागात शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलांना आज देखील चिखलातून वाट काढत शाळेपर्यंत जावं लागतं. हे वास्तव नक्कीच विचार करायला भाग पाडणारं आहे. धार्मिक आणि मोठ्या सार्वजनिक सोहळ्यांवरती मोठ्या प्रमाणात निधी खर्च होताना दिसतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित रस्ता, शाळेपर्यंत पोहोचण्याची मूलभूत सुविधा आणि त्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न कधी सुटणार? हा प्रश्न केवळ कोंदिवडे गावचाच आहे असा नाही. हा प्रश्न महाराष्ट्रातील अनेक दुर्गम आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या दररोजचा प्रश्न बनलेला आहे. विशेष म्हणजे या मुलींनी आपल्या समस्या मांडताना वापरलेली भाषा आणि त्यांचा आत्मविश्वास सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. ही मुलं फक्त मदत मागत नाहीयेत, ती आपल्या हक्काचा प्रश्न विचारतात दिसत आहेत. शाळेत जायचं आहे, शिकायचं आहे, मग आम्हाला सुरक्षित रस्ता मिळणार कधी? हा त्यांचा सवाल प्रशासनाला खडबडून जागं करेल का? आणि कदाचित म्हणूनच त्यांचा हा व्हिडिओ इतका प्रभावी ठरताना दिसत आहे. कारण विकासाची खरी परीक्षा मोठ्या इमारतीमध्ये होत नाही. विकासाची खरी परीक्षा होते ती अशा चिखलाने माखलेल्या पायवाटांवरती. ज्या पायवाटेवरून आज ही मुलं शाळेत जाण्यासाठी संघर्ष करत आहेत, त्याच पायवाटेवरून उद्याचा डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी, शिक्षक आणि पत्रकार घडणार आहेत. म्हणून प्रशासनाने या व्हिडिओकडे केवळ सोशल मीडियावरील एक व्हायरल व्हिडिओ म्हणून न पाहता या चिमुकल्या मुलींचा आवाजामागचा प्रश्न समजून घेण्याची खरोखरच नितांत अशी गरज आहे. कारण दप्तरात पुस्तकं आहेत, स्वप्न आहेत, भविष्य आहे. फक्त त्या भविष्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक सुरक्षित रस्ता हवा आहे. कोंदिवडे या गावच्या शाळकरी मुलींचा सवाल आता प्रशासनापर्यंत पोहोचणार का? हा प्रश्न मात्र कायमच आहे. पाहत रहा अशाच प्रकारच्या सडेतोड आणि रोकटोक बातम्यांसाठी महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी. NGTV मराठी न्यूज सोलापूर.